ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मंगळवारी रात्री भक्ती पार्क आणि मैसूर कॉलनी स्थानकादरम्यान मोनोरेल अचानक बंद पडली होती आणि त्यामध्ये असलेले तब्बल 582 प्रवासी हे अडकून पडले होते। बंद पडलेल्या मोनोरेलच्या आतमध्ये मिट्ट काळोख, व्हेंटिलेशनची देखील काही सोय नसल्यामुळे अनेक प्रवासी हे अक्षरशः गुदमरले। अखेर 2 तासांनंतर अग्निशमन दलाने त्यांची सुटका केली। नेमका कसा होता हा सगळा थरार याचा मोनोरेलमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। बघितलं तर सध्या आपण मोनोरेलमध्ये आहोत। ही संपूर्ण मोनोरेल ही वातानुकूलित आहे आणि काल जेव्हा मोनोरेल अचानक बंद पडली होती तेव्हा मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेशनचा त्रास झाला। अनेक प्रवासी हे गुदमरण्याच्या स्थितीमध्ये आलेले होते। प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या होती, लहान मुलं होती, आबालवृद्ध होते आणि त्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला। नेमकं काय झालं होतं हे आपण सांगण्याचा प्रयत्न करूया। काल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होता आणि त्यामुळे हार्बर रेल्वे बंद पडली। हार्बर रेल्वे बंद पडताच प्रवाशांनी मोनोरेलचा रस्ता धरला। मोनोरेलमध्ये सांगितलं जातं की प्रवाशांची संख्या ही जास्त झाली। मोनोरेलची भार उचलण्याची क्षमता ही जवळपास 104 टनांची आहे। मात्र काल गर्दीमुळे भार जो होता तो 109 टनांपर्यंत गेला आणि भक्ती पार्क ते मैसूर कॉलनी दरम्यान जे वळण होते त्या वळणावरती हा भार जास्त झाला आणि मोनोरेल एका बाजूला झुकली। एका बाजूला झुकल्यामुळे जो इलेक्ट्रिसिटी जो विद्युत पुरवठा होता तो अचानक खंडित झाला आणि मोनोरेल ही जागच्या जागी थांबली। तिचे ब्रेक देखील लागले आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आतली वातानुकूलित यंत्रणा देखील बंद पडली आणि आतमध्ये गुदमरण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली होती। SOP नुसार मोनोरेलने त्यांची दुसरी एक गाडी ही मदतीसाठी पाठवली। ती खरं तर बंद पडलेल्या मोनोरेलला खेचून घेणार होती, मात्र वजन जास्त असल्यामुळे तसं देखील करता आलं नाही। अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी जवळपास 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर जे सगळे अडकलेले प्रवासी होते त्यांना स्नॉर्कल क्रेनच्या मदतीने उतरवलं। कालचा दिवस मोनोरेलचे प्रवासी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असा कालचा त्यांच्यासाठी दिवस होता। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत करमसह सचिन गाड, ABP माझा।